मिठीतील मिठास. मित्र, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्याची चित्तरकथा सांगणार आहे. मला नक्की आठवत नाही, पण साधारण वयाच्या 14व्या वर्षी मला शारीरिक भावना जाणवू लागल्या. शरीरात उलथापालथ होत होती आणि मनात एक अनामिक ओढ दाटून आली. स्वप्नात मला कोणीतरी येऊन चुरगळून जायचं. ते क्षणिक सुख मला जागेपणी यावे असे मनोमनी वाटू लागले. मी आतून चेतवू लागले. दिवसा रात्री उरात काहून माजू लागली. माझं नटणं मुरडणं, आरशात पाहणं वाढू लागलं. कोणीतरी मला खुणावत आहे असा सारखा भास व्हायचा. कोणीतरी मला साथ घालत आहे सारखे वाटायचे. रात्री पुन्हा कोणीतरी आडदांड पुरुष येऊन शरीराचा चोळामोळा करायचा. आता हे रात्रीचे 4-5 दिवसातून एकदा तरी व्हायचे. हेच सुख मी शोधत होते. अचानक ते अवचित ओंजळीत मोती पडावेत, मलाही हे हवेहवेसे वाटायचे. हे अनामिक सुख खरेच हाती गवसेल का? माझी नजर या सुखाच्या शोधात भटकत असायची. कोणी हे स्वर्गसुख आपल्या ओंजळीत टाकलीत बरं. माझा शोध सुरू झाला आणि शेजारीच माझ्या घराशेजारी संजय मला बसला. जी स्त्री या धनाच्या शोधात आपले अख्खे आयुष्य वेचत, ते सुख मला वयाच्या 14व्या वर्षी मिळाले. खरं तर मी खूप भाग्यवान. कधी मी त्याच्या मिठीत सामावले मला कळलंच नाही. शेजारी आमच्या काकांच्या घरात दुपारी कोणीच नसायचे. मी यायचा फायदा घेऊन संजयला बोलवू लागले. संजय हा असा पुरुष ज्याने मला तृप्त केले. ऐन यौवनाच्या सुरुवातीला हा अमूल्य ठेवा संजयने मला बहाल केला होता. ज्याने मला हे सारे दिले तो संजय माझा केवळ सुखच नाही, सुखाची बरसात केली. त्याने असंख्य वेळा मला एकांतात गाठून शरीराचा चोळामोळा केला. ज्यासाठी माणसाचा जन्म असतो ते मला अलगद मिळत होते. किती वेळ उपभोग घ्यावा या स्वर्गीय सुखाचा, किती जपावे असं सारखं वाटायचे. हे गवसलेले मोती मी ओंजळीत पाहत होते. मला ते दररोज हवे वाटू लागले. पण कुठे मिठाचा खडा पडला आणि नको त्या अवस्थेत आम्ही रंगेहात सापडलो. शेजारी राहत असलेल्या अरुणाने मला नि संजयला नग्न पाहिले. तृप्तीचा ढेर येण्याआधीच भरलेले ताट पुढ्यातून कोणी काढून न्यावी नि जेवण करणारा हिरमुसला हवा असे माझे हाल झाले होते. आता आईलाही माहिती झाले तर या शंकेने माझी अख्खी रात्र गेली. कारण माझी आई संस्कारित, पण मुलगी वयात आली की संस्कार कुठे उडत जातात तेच कळत नाही. मला आता पुरुषाची सवयच लागली होती. कामपूर्ती हेच माझे व्यसन झाले होते. संजयच्या विरहाने मी असहाय्य झाले. मला तो कधी भेटतो म्हणून मी असुसलेली झाली होती. मग असाच संजयचा निरोप आला. ओढ्यावर भेट. मी धुवून घेऊन एकटीच जायची. तो मला कवेत घेऊन मनसोक्त बिलगायचा. शरीराचा चोळामोळा करून तो निघून जायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी भेट व्हायची. मला तर मिलनाचे वेडच लागले होते आणि संजयला माझे व्यसन. तो मला फार आवडायचा. त्याच्यासारखा दुसरा पुरुष मी पाहिला नाही. नंतर असंख्य येऊन गेले, पण संजयची सर कोणालाच आली नाही. तो पहिला पुरुष ज्याने माझे कौमार्य लुटले. पुढे आमच्या गुरांच्या गोठ्यात चोरून मी संजयला भेटायला जायची. तो बोलवायली तेथे मी जायची. तयारी असायची. त्याच्याकडून लुटावं असं वाटायचं. तो मजसाठी असुसलेला असायचा. मला हेही ते हवे होते. दिवस आनंदात जात होते. अगदी कापुरासारखे भरभर उडून जात होते. माझी भूक वाढली होती. सारखं एकच पदार्थ खाऊन वीट यावा याची सिसाटी लावावी तसं संजयबद्दल वाटू लागले. मी दुसरा चेहरा शोधू लागले. माझ्या कामयनी शोध सुरू झाला. नजर पुन्हा कुणाला तरी शोधू लागलीस. मला दुसरा संजय हवा होता. राजा यथायथी मला माझ्यात दिसू लागला. मी कामातूर झाले, बेचैन झाले. संजयच्या संगतीत 5-6 वर्ष कशी गेली तेच कळलंच नाही. गेली ती सारी वर्ष मस्तीत गेली होती. अशावेळी आमच्या शेजारी राहून नावाचा 16-17 वर्षाचा तरुण पाहुणा म्हणून राहायला आला होता. वयाने 1-2 वर्षाने लहान होता, पण मला तो आवडू लागला. त्याचा राजबिंडा चेहरा मला हवाहवासा वाटू लागला. त्याने येणे आमच्याकडे सुरू होते. ओळख वाढली, परिचय दृढ झाला. एकट्या दिवशी
घरात कोणीच नव्हते. राहुलने मला विचारले, "तू मला आवडतेस?" मी त्याला तसंच म्हटले. झाली. त्याने मला मिठीत घेतले. अशी उबदार मिठी घरात कोणाचीच नव्हती. कपड्याचे बंधन सैल झाले. अवचित सुखाची पुन्हा बरसात झाली. आता तो आई घराबाहेर पडील की येऊन मला मिठीत घेऊ लागला. ओंजळीत मोत्यासारखी बरसात होऊ लागली. किती मोती वेचावे मी हरवून जायचे. दुसरा राहुल, पुरुष मला सुख बहाल करणारा. संजयपेक्षा तो सरस वाटू लागला. आयुष्याचा जोडीदार असाच हवा म्हणून वाटू लागला. पण याची कुणकुण माझ्या छोट्या बहिणीला लागली. मला राहुलने एक छानसे ग्रीटिंग आणले होते. ते तिच्या हाती पडले. पण तिला आमची ही रासलीला मान्य होती. बरे झाले. नाहीतर राहुल पण हातचा गेला असता. मी त्याला नाही सोडून इच्छिते. राहुलबरोबर लग्न करावे असे सारखे वाटायचे. पण तो उपभोग झाला होता. मला जुन्या जास्त रस नाही. रोज नवे हवे. कधी राहुल, कधी संजय. ते सांगतील तेथे जायची मनाची तयारी होती. मी आईला काही थाप मारून बाहेर पडत असायची. मला हवे ते पदरात पाडून घ्यायचे. दिवस कापुरासारखे भरभर उडून गेले. मी 10वी पास झाली. कॉलेजात जाऊ लागले. तिथे माझ्या सौंदर्याचे खूप चाहते होते. या दरम्यान मी शिक्षण घेण्यासाठी मामाकडे राहू लागले. येथे एक नवा सवंगडी भेटला. राजा दिसायला काही खास नाही, पण मला तो हवाहवासा वाटू लागला. मामाचे घर म्हणजे शांत जंगलातील संकेतस्थळ जणू. मनात वाटायचं राहुल आला तर काय मज्जा येईल, संजयने तरी यावे. पण काही हाती आले नाही. मी कामसुखाला चटावलेली नवयुवती. एक दिवस राजाने मला मिठीत घातले, पण कुणी येईल म्हणून मी मिठी सोडवली. त्याची तो पुरुषी स्पर्श मला वेडावून गेला. मला दुसऱ्या दिवशी घरात कोणीच नव्हतं. राज हीच संधी पाहत होता. तो लगेच घरी आला आणि मग आमचं कामक्रीडा सुरू झाली. मिठी सैल झाली तेव्हा मी भानावर आले. आता डोळ्यात फक्त आणि फक्त राज येत होता. राजा माझ्या दिल्यावर राज करणारा तिसरा पुरुष. 3 जण आयुष्यात आले. तिघांनी भरभरून दिले. कदाचित ती त्याची पण गरज असेल. पण संजय माझं पहिलं प्रेम. तो मला विसरू शकला नाही. तो मामाकडे कधी कॉलेजमध्ये गुपचूप भेटायला यायचा. तो बोलला तरी बरे वाटायचे. पण भेटीने तृप्ती नसायची. काहीतरी हरवल्यासारखे वाटायचे. त्याने मिठीत घ्यावे, थोडे चुरगळावे आणि तो क्षण आठवत झोपी जायचे. माझी त्याच्याबरोबर कुठे पण जायची तयारी असायची. एके दिवस त्याने मला एकांतात जंगलात नेले होते. आयुष्याचे सोने केले होते. कसे 2 वर्षे सरले मला कळालेच नाही. आता मी परीक्षा देऊन घरी आले आणि पुन्हा संजयने मी एकांतात, कधी ओढ्यावर तर कधी गुरांच्या गोठ्यात, त्या कधी नानांच्या मोकळ्या घरात. बस संजयने मी जगात कोणीच नाही असे वाटायचे. घरी आईला कुणकुण लागली, पण मोज पत्ता उलट केला. तो संजयच माझ्या मागे लागला आहे. मी त्याला भावसुद्धा देत नाही. पण तरीसुद्धा मी आईचा डोळा चुकवून कधीतरी स्वर्गीय सुख पदरात पाडून घ्यायची. आता घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली. मुले पाहून जात होती. मी मनातून घाबरून गेले. आपल्या होणाऱ्या नवऱ्याला आपल्या शरीर संबंधाची कल्पना आली तर मस्ती केली, पण ज्यासाठी हे राखायचे असते त्यालाही पहिले पण अनुभवायला नाही मिळणार. तो पण या गोष्टीपासून दूर राहील. पुरुष या बाबतीत खूपच हळवे असतात. आपली बायको फक्त आणि फक्त कायमची आपली हवी. ती जर दुसऱ्याची क्षणभराची जरी झाली तरी ते आपल्या बायकोला मनापासून कधीच स्वीकारत नाही. आयुष्यभर त्या स्त्रीबरोबर नफरत करतात. कोणत्या तरी क्षणी ते तिला माफ करत नाही आणि ती स्त्री आयुष्यभर खऱ्या प्रेमाची पारखी होते. अनंत कल्पनांनी माझ्या मनात काहूर माजली, पण वासना कुणाला कधीच स्वस्थ बसू देत नाही. माझेही तसेच झाले होते. मला दुःख वाटते ते संजय, राहुल, राजासारखे माझे सुखाचे सोबती सोडून जावे लागणार होते. ते आले की सुखाची बरसात करायचे आणि जी वेळ येऊ नये ती असे वाटायचे ती वेळ आली. माझं लग्न एका सर्वसाधारण असणाऱ्या तरुणाबरोबर जमले. मला तो कोणत्याही बाबतीत आवडला नव्हता, पण सरकारी नोकरी होती. एवढीच एका जमेची बाजू. ना दिसायला चांगला, ना रूप माझ्यापेक्षा सर्वसाधारण. मी माझी सौंदर्य, मी म्हणजे तारुण्य, मी म्हणजे बहार, तो म्हणजे नुसताच बोर. असो, आईने ठरविले.
म्हणून गुमान इतर मुलींसारखी मी गुमान मान तुकविली. झालं एकदाचं लग्न. मुलगा खुश होता. त्याला माझ्यासारखी सुंदर बायको मिळाली होती. आता वेळ आली मधुचंद्राची. तो फार बेचैन होता. दिवे मंद झाले होते. बोलता बोलता तो जवळ आला. पण मला हे बिलकुल नवीन नव्हते. तो खूप भावनिक झाला. मी हे सुख उपभोगले होते. नवीन ते काय कपडे उतरले गेले. मनाची दारं उघडली गेली. श्वासात श्वास मिसळून गेले. हृदयाची धडधड वाढली आणि शरीर शांत झाले. मी विचार करू लागले, आपण हे सारे अगोदर मिळवून काय मिळवले? आज हे मिळणारच होते. 2 दिवसात मी माहेरी आले. विचारात गढून गेले. मनात वादळ तयार झाले. संजय राहुल मागे पडली. राजा मागे पडला. पुन्हा सासरी आले. रात्री नवऱ्याने मिठीत घेतली. तो स्वतःला सावरू शकला नाही. त्याने सुख उपभोगले, मात्र ते घेता आले नाही. माझ्याकडून नकळत प्रतिसाद हवा तेवढा मिळत नव्हता. कदाचित तो नाराज झाला असावा. पण जे मी मिळवले ते योग्य वेळी आणि हवं तेव्हा. त्याच्या बाबतीत खूपच उशीर झाला होता. मी संजयला विसरू शकत नव्हते. राहुल तर यारच होता. राजा अवचित सापडलेले धन होते. हा ठेवा मी माझ्या अंतिम क्षणापर्यंत जपणार आहे. नवरा नोकरी निमित्त बाहेर असायचा. मला ते गत काळातले क्षण हवे होते. तो राहुल, संजय, राजा जे अमूल्य क्षण दिले ते जुपवायचे होते. नवरा फक्त नावाने पुरता होता. मी मंगळसूत्र फक्त नावापुरते बांधले होते. खरे हकदार वेगळी माणसे होती. मी ऐकले आहे, जो पुरुष एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेने विवस्त्र पाहतो, आपला तो जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत आपला आणि आपलाच राहतो. मला विवस्त्र प्रथम पाहणारा संजय, नंतर मला ज्याने नखशिखांत विवस्त्र पाहिली तोच राहुल. हे दोन्ही पुरुष मी कधीच विसरू शकत नाही. घरी एकटी असायची. कंटाळा यायचा, पण जवळ गोड आठवणी होत्या त्या सोबत करायच्या. नवरा दूरदेशी, नाहीतरी त्याला आठवण्यासारखं त्याकडे काय होते? कधीतरी त्याने मला एकदा विचारलं होतं, तू कोणासोबत जोडली गेली होती का? पण मी त्याला त्याची शपथ घेऊन निरुत्तर केले. पण शेवटी त्याला माझ्याविषयी कायम वाटत राहिले, मी लुटलेली स्त्री आहे. आता नवऱ्याच्या मनातून मी पार उतरली होती, कारण मी होतीच तशी. मला बाहेरची सवय होती. नवीन ते मला रस होते. रोज नवं हवं असे वाटे. पण ते आता वारील होत चालले होते. मला संजय राहुल कधीच भेटतात असे झाले होते. मी माहेरी जायला नेहमी आतुर असायचे. तेथे मला संजय माझी वाट पाहायचा. मी गेले की तोही मला एकदा तरी मिठीत घ्यायचा. तो दौलत मला 6-7 महिने पुरवायचा. अधूनमधून राहुल पण यायचा. मी तृप्त व्हायची. नवऱ्याला माझा दाट संशय यायचा, पण तो बोलत नसायचा. मला आठवत नाही त्याने कधी मला मनापासून जवळ घेतले आहे. तो जवळ यायचा फक्त मला ओरबाडून घ्यायला. बाकी सारे पुरुष सारखेच. राहुल काय नि संजय काय. फक्त मला त्यांना स्त्रिया उपभोग घ्यावा म्हणून हव्या असतात, बाकी काही नाही. प्रेम हे गोंडस नाव या सगळ्याच प्रकरणाचा दिले की झाले. तसा नवरा मला कोणत्याही बाजूने आवडत नव्हता. आईने ठरवले म्हणून लग्न केले. आज 6 महिने उलटून गेले, पण ना राहुल, ना संजय, ना राजा, ना नवरा जवळ आला होता. नवऱ्याने माझ्या बहिष्कार टाकला होता. या 6 महिन्याने संजयचे लग्न झाले होते. राहुल कुठेतरी नोकरीला दूर गेला होता. मी तडफडत होते. राजा ना भेटी ना गाठ. मला कुणीही हवा होता, नवरासुद्धा, पण तोही ढुंकूनही बघत नव्हता. मला त्याचा प्रचंड राग येऊ लागला. मी त्यावर खोटेनाटे आरोप करू लागले. मला संशयाने घेरले. मी त्याबरोबर वाद घालू लागले. नवरा आता माझ्याकडे व घरीही लक्ष देत नव्हता. मी एकटी पडली होती. मी आसुसलेली होती. कधी राहुलचा फोन येईन, फक्त आश्वासनं मिळाली. लग्न झाल्यावर राहुल संजय भेटत राहिले, पण वारंवार मनात कालवाकालव होत होती. मी नाती जोडून पाहत होते, पण अडचणी नव्याची येत होती. भूक होती, ताटात होती, जेवण होते, पण उपभोगता येत नव्हते. नवऱ्याला मनोमन शिव्या देत होते. मला राहुलचा फोन आला. तो भेटायला येणार होता. वेळ ठरली, दिवस ठरला. आज बऱ्याच दिवसांनी मला दिलाचा दिलबर भेटणार होता. नवरा कामावरून निघून गेला. मी बाहेर पडली. दिवसभर राहुलच्या मिठीत विसावले
वाटत होते. दिवस मावळूच नये. संध्याकाळी मी लगबगीने घरी आली. नवरा वाट पाहत असेल असे वाटले, पण दारावर तेच कुलूप होते. घरात गेले. भरभर कपडे बदलले. नवऱ्या येण्याच्या आत काही झालेच नाही असे केले, पण नवरा आलाच नाही. मी खूप उशिरापर्यंत वाट पाहिली. सकाळी तरी येईल. पण सारे व्यर्थ. 4-5 दिवसांनी पण एक पत्र हाती आले. मला शोधू नकोस. आता मी कधीच घरी येणार नाही. काल मी तुला तुझ्या मित्राबरोबर पाहिले. असो, पण तुला तुझ्या वाईट कृत्यांची शिक्षा मी का भोगावी म्हणून दूर निघून जात आहे. म्हणजे मी मरणार नाही, तर मोकळ्या दुनियेत फिरणार आहे. मी गर्द काळ्या डोहात एकटीच असल्याचा भास झाला. कुठे जाऊ, कुठे राहू, प्रश्न भयानक होता. मी इतका खोल विचार केलाच नव्हता. घाईघाईत राहुलला फोन केला. आपण लग्न करू. त्याने असे काही उत्तर दिले की कानात कुणीतरी लावा राहुल ओतावा असं वाटलं. राजाला फोन लावला. त्याला सर्वच सांगितले, पण तो म्हणाला, अगं प्रेम वगैरे काही नसतं. ती फक्त मज्जा होती. आणि फोन ठेवला. संजयचे लग्न झाले होते. माझ्यासमोर फक्त अंधार होता. वाटा रुसल्या होत्या. आईला काय सांगू, वडिलांना काय उत्तर देऊ? प्रश्न अनेक, उत्तर काहीच नव्हते. क्षणभंगुर सुखासाठी मी खरंच सुख हरवून बसले होते. आता काय उपयोग नव्हता. वाईट कर्म माणसाला खोल दरीत नेते आणि आपलाच कपाळ मोक्ष करते. मी आज छोट्या सुखासाठी मोठे सुख गमावले होते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.